धुळे शहरातील नाकाने रोड भागातील केले नगरात प्लॉट नंबर 40 येथे राहणारे विजय निंबा भांबरे हे मुख्याध्यापक मसदी येथे आश्रमशाळेत कार्यरत आहे। 18 फेब्रुवारी 2025 रोजी मसदी येथील काडगाव येथे गावी गेले असता 25 फेब्रुवारी 2025 रोजी शेजारील नागरिकांना सदर घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले। त्यामुळे शेजाऱ्यांनी तात्काळ भांबरे यांच्याशी संपर्क साधला असता ते घरी परतले असता घरातील सामान अस्तव्यस्त झालेला दिसून आला। त्याचबरोबर कपाटातील सामान देखील अस्तव्यस्त दिसून आले। यात कपाटातील बॅगेतून 35 ते 40 तोळे सोने व 40,000 रुपये रोकड चोरट्यांनी लंपास केल्याचं दिसून आलं। या संदर्भात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या संदर्भात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते। तर या घटनेची माहिती मिळताच DYSP राजकुमार उपासे, पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे PSI देवरे, LCBचे API श्रीकृष्ण पारधी, PSI प्रकाश सोनार, संदीप पाटील, महेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले। श्वान पथक तसेच तज्ज्ञांना देखील पाचारण करण्यात आले। यावेळेस तज्ज्ञ API विनोद खरात, PSI धनंजय मोरे, पोलीस हवालदार प्रशांत माळी, पोलीस कॉन्स्टेबल मनोज ब्राह्मणे, पोलीस हवालदार प्रकाश भावसार आदी पथक घटनास्थळी दाखल झाले। याबाबत सदर चोरी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।